नमस्कार. आपण जी मागच्या 4 दिवसापासून 5 ज्योतिर्लिंगाची यात्रा करतोय, तुम्ही त्याचा काय फीडबॅक द्याल? तुमचा अभिप्राय जरा कळवलं तर बरं होईल. हॅलो, नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. माझे नाव प्रकाश जाधव. मी राहतो विरार पश्चिमेला बोळींचीमध्ये. भारत दर्शन माझं जवळजवळ 60 ते 70% झालेलं आहे आणि मी इंडिव्हिज्युअल प्रवास करतो. मिसेस आणि मी मित्रमंडळीने नातेवाईक बनवून जातो. प्रथमच मी ग्रुपबरोबर गेलो होतो, ते पण अष्टविनायक यात्रेच्या वेळेला. आणि मी मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी गेलो होतो अष्टविनायकला. आणि मला माझा तो अनुभव अगदी स्मरणीय अनुभव होता. ट्रीटमेंट पण चांगली मिळाली, सर्विस पण चांगली मिळाली. आणि आम्ही खरंच ग्रुपने, माझ्याकडे अजूनही फोटो आहेत. लहान मुलं होती, लहान मुलांनी एन्जॉय केली, सगळ्यांनी जोक सांगितले, गाणी म्हटली आणि प्रवास पण देखील सुखकर झाला. सगळी व्यवस्था चोख होती. बस वेळेवरती निघायची, ब्रेकफास्ट चांगल्या पद्धतीचा चांगला द्यायचा, चविष्ट द्यायचे. शिवाय लंच आणि डिनर देखील चांगला असायचा. आणि त्यांची जी राहायची व्यवस्था जे करतात ते चांगल्या हॉटेलमध्ये करतात. म्हणजे तिथे तुम्हाला तक्रार करायला वाव नाही, असे ते हॉटेल निवडतात. आणि अष्टविनायकला गेलो होतो तेव्हा हॉटेलचाच ब्रेकफास्ट होता. आम्ही ब्रेकफास्ट करून निघत होतो आणि बुफे असायचा आणि व्हरायटी असायचं. आणि म्हणून मी आता 5 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं, पाया पडायचं पण निघालो. आणि हे त्याचं ठिकाण असे वेगवेगळे ठिकाणी आहे. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याची सगळ्यांना ज्याला जाणीव असेल, कल्पना असेल आणि माहिती असेल तरच ते इंडिव्हिज्युअल जाऊ शकतात. आणि आम्ही वेळेवर इथे निघालो आणि कार्यक्रम आतापर्यंत व्यवस्थित झालेला आहे. सगळ्या सुविधा आम्हाला व्यवस्थित पुरवल्या आहेत. बस सर्व्हिस पण बस पण चांगली आहे. बस कम्फर्टेबल आहे. ड्रायव्हर पण देखील चांगला आहे. आणि गाडी आपली कम्फर्टेबल आणि सुरक्षित चालवतो. आणि स्पीडचं कंट्रोल पण त्यांनी चांगलं ठेवलेलं आहे. आणि ज्यांनी पार्टिसिपेट केले, जे लोक भाग घेतले, ते लोक देखील सगळे आमचे कलिग्स जे आता आहेत, सवंगडे आता झाले, आमचे मित्र झाले आहेत. खरंच काय कौतुक करावं असं वाटतं. आणि एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि मनासारखं कोणाच्या मनात असं काय राहिलं नाही आहे. आणि कोणाला असं इगो असं मला जाणवलं नाही. सगळे एकमेकांना मिसळून वागवत होते, राहत होते आणि आपले विचार मांडत होते. आणि आम्ही आता सकाळी निघालो आहे. आणि दर्शन देखील जे मॅनेजमेंट होतं त्या दर्शन देखील आम्हाला चांगलं मिळालं. आणि संदीपचं जे पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांचा इंडिव्हिज्युअल सहभाग होता. म्हणजे काय म्हणतात त्याला, ते इंटरनल जे होतात ना, म्हणतात सहभाग असतो त्याच्यामध्ये. इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक टूरमध्ये होतं, प्रत्येक दर्शनाच्या वेळेला होतं. आणि त्यांनी आमची तेवढी काळजी घेतली, कॉन्टॅक्ट करत होते, आम्हाला गायडन्स करत होते, कसं जायचं, कुठे दर्शन घ्यायचं, दर्शन जर लवकर घ्यायचं असेल तर तुम्हाला फी किती भरावी लागेल वगैरे. आणि आमचा कुठेही कोणाचा वेळ गेला नाही आणि सगळ्यांनी कॉपरेशन दिलं. त्यामुळे हे आपलं सक्सेसफुल झालं आणि आपण वेळेवरती निघालो आहे. आणि आतापर्यंत आपण 4 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे, पाया पडून आलो आहे, नमस्कार करून आलो आहे. आता आपलं 5वं ज्योतिर्लिंग आहे ते त्र्यंबकेश्वर, नाशिक इकडे आहे. तिथून मग आपला परतीचा प्रवास मुंबईला सुरू होणार आहे. तर मी पुन्हाच एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो श्रवणी टूरच्या वतीने, माझ्या वतीने, की असंच आपण पुढच्या वेळेला देखील असंच जर कार्यक्रम असेल तर मी नक्कीच पार्टिसिपेट करेन. कारण 7 वर्षापासून त्याचे मला नोटिफिकेशन मला येत आहेत, मेसेज येत आहेत आणि मी फॉलो करतो. आणि पुढच्या वेळेला आपण नक्कीच भेटूया. आपल्या नंबरचा व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे.
तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, धन्यवाद.